नमस्कार. दिनांक 9 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे अगं जोड्यात हात घाल. येसुबाईच्या हातास विंचू चावला. वेदना सहन होईनात म्हणून रडू लागली. जवळच महाराज होते. त्यांनी आपला जोडा तिला दिला व त्यात हात घालण्यास सांगितले. येसुबाईने तसे करताच वेदना थांबल्या, पण हात बाहेर काढला की पुन्हा वेदना व्हायच्या. अखेर रात्रभर ती हात जोड्यात ठेवूनच झोपली. या लीलेतून महाराजांनी गुरु चरण सेवेचे महात्म्य सांगितले आहे. येसुबाई ही देहबुद्धीच असल्याने ती नेहमी प्रपंचातच असणार हे उघड आहे. तिला प्रपंचच खरा वाटतो. इथली नाती गोती, इथली सुखदुःखे यातच ती ममत्वाने नांदते. ममत्व म्हणजे माझेपणाची भावना. ही व्यक्तिगत सुखाची भावना असल्याने ती स्वतःस अनुकूल असता प्रिय वाटते आणि प्रतिकूल होताच नकोशी वाटते. याचाच अर्थ ममत्व शाश्वत नसून तकलुपी आहे. हा विचार देहबुद्धीला कळावा आणि तिचा भ्रम नाहीचा व्हावा यासाठी महाराजांनी सोपी युक्ती केली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. इतर प्राणीमात्रांना यातील एक एक विषय सुद्धा घातक ठरतो, पण माणसाला हे 5ही मिळाले असल्याने ते किती घातक होत असतील याची कल्पनाच करावी. हे 5ही विषय विंचवाप्रमाणे विषारी आहेत. त्याचाच डंख या देहबुद्धीला झाला. हा विखार तिला सोसवेना. ती वेवळून रडू लागली. सद्गुरू तर नित्य जवळच असतो. तिचे रडणे ऐकून तो आपला जोडा तिला देतो व त्यात हात घालावयास सांगतो. याचाच अर्थ तो आपली चरण सेवा तिला करावयास सांगतो. ती सेवा करू लागताच तिला वेदनेपासून आराम पडतो. जरा बरे वाटले की तिचा मूळ स्वभाव जागा होतो. ती जोड्यातून हात काढते, म्हणजेच गुरुचरण सेवा सोडून देते. सेवेत खंड पडला की विषय विकारांपासून होणाऱ्या दुःखाची वेदना तिला जाणवू लागते. त्यासरशी ती पुन्हा गुरु चरण सेवेचा आश्रय घेते. चाल ढकल, आळस, मोह ही देहबुद्धीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे चरणसेवा करण्यात खंड पडतो. खंड पडला की दुःख वेदना होतात हे तिला जेव्हा उमजते, तेव्हा ती निर्धाराने चरणसेवा कायमची स्वीकारते आणि खऱ्या अर्थाने स्वस्थ होते. इथे ती रात्रभर जोड्यात हात घालून झोपली असा उल्लेख आहे. रात्र याचा अर्थ तमोमय अवस्था, अज्ञानवश होण्याची अवस्था. ती अवस्था जोवर आहे तोवर चरणसेवा घट्ट पकडून ठेवणे, त्यात खंड पडून देणे, तिचा क्रम प्राप्त आहे असा अर्थ आहे. सकाळ होताच म्हणजे अज्ञान संपताच तिचा विषय विकारही संपलेला असतो. तिची वेदना नाहीशी झालेली असते. धन्यवाद.